भाग 3. नाहक बळी. तेवढ्यात हेमाच्या जवळून एक जोराची हवेची झुळूक गेली. असं वाटलं जसं की कोणीतरी वाऱ्याच्या वेगाने इकडून तिकडे गेलं. हेमाला खालून दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. सासूबाई आल्या वाटतं, असं म्हणत ती लगेच पळत खाली आली. वरचं दार तसंच उघडं राहिलं. हेमाच्या ते लक्षात आलं नाही. तिने खाली जाऊन दार उघडलं तर समोर तिचा नवरा उभा होता. तो काहीतरी घ्यायला आला होता. तिने त्याला चहाचं विचारलं तर नवरा म्हणाला, हो चालेल, बनव माझ्यासाठी चहा. आईसाठी आणि तुझ्यासाठीही बनवून टाक. आई घरात नाहीये हे कळल्यावर तो तिला म्हणाला की 2 कप चहा बनव. मग ती चहा बनवू लागली. काय झालं काय माहिती, पण जसं तिने लायटरने गॅस चालू केला, एक आगीचा मोठा लोट निघाला आणि हेमाच्या साडीचं एक टोक जळू लागलं. ती ओरडू लागली, पण आग वाढतच गेली. तिची किंकाळी ऐकून हितेश पळत आला. पाहतो तर काय, हेमाच्या साडीला आग लागली होती. त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मग कशीबशी आग विझली, पण हेमा बेशुद्ध पडली. तिला तातडीने जवळच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आलं, पण ते म्हणाले त्यांना शहरात हलवावं लागेल. मग हितेशने तातडीने हेमाला शहरात हलवलं. अवघ्या अर्धा तासात तिला हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. दोन्ही मुले ह्याच शहरात होती. तीही लगेच आली. तरुण गावी जाऊन आजीला घेऊन आला. हेतललाही कळवण्यात आलं. तीही लगेच आली. मीनलला काहीच सांगितलं गेलं नाही, कारण ती येऊही शकत नव्हती. 5 तासांच्या प्रयत्नानंतर हेमाला शुद्ध आली. सर्वजण तिला भेटायला गेले. ती जास्त भाजली गेली नव्हती, पण ती खूपच नाजूक असल्याने जखमा खूप खोलवर झाल्या होत्या. तिने आपल्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांना म्हणाली, तुम्ही आपापल्या कामाला जावा, मी लवकरच गावी परतेन. हे ऐकल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला. डॉक्टरनेही सांगितलं की आता त्या बऱ्या आहेत. मग तरुण आजीला पुन्हा गावी सोडून आला. तोही काही दिवस तिथेच राहणार होता. तेजस आणि हेतलही गावी वाड्यात राहायला गेले. फक्त हितेश थांबला होता आपल्या बायकोकडे. संध्याकाळी अचानक हेमाची तब्येत बिघडली. तिचा श्वास रोखला जाऊ लागला आणि अचानक तिने प्राण सोडले. हितेशला तर काही काळाच्या आतच सगळं घडलं. तुटला होता तो. अक्षरशः लहान मुलासारखा रडू लागला. हे सर्वजण अजून गावी पोहोचलेच होते की गावी बातमी मिळाली, हेमाच्या निधनाची बातमी. मुले रडत म्हणाली, आई म्हणत होती की तुम्ही जावा, मी येतच आहे गावी. मग ती का सोडून गेली? पण आजीला त्या वाक्याचा अर्थ कळला. तिला माहीत होतं ती मरणार आणि तिचा आत्मा इकडे परत येणार, म्हणून हेमा तसं म्हणाली होती. हेमाला याच गावी आणलं गेलं. तिचा अंत्यविधी केला गेला. आजीला काहीतरी विचित्र वाटत होतं, म्हणून ती त्या मांत्रिकाकडे गेली, ज्याने त्यांच्या वाड्याच्या त्या खोलीला मंत्रोच्चाराने बंद केलं होतं.